कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अनिल परब यांनी स्वतःची तुलना महाराजांसोबत केली आहे, त्याच्याबद्दल आपण त्या अनिल परबांची लायकी नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांशी स्वतःची तुलना करायची। संभाजी शौर्य, संभाजी परकवार, त्यांची धर्मनिष्ठा, त्यांची स्वराज्याची निष्ठा हे जर सगळं पाहिलं तर हा परब लागतो कुठं त्याच्यामध्ये। आणि म्हणून अशा एखाद्या आमदाराने स्वतःची तुलना एखाद्या छत्रपतीशी करावं हे त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे। अबू आजमी नंतर अनिल परब हे सगळी सिरियल सुरू झाली आहे। महापुरुषांच्या विटंबना करणारी, त्यांना नाव ठेवणारी, महाराष्ट्रामध्ये ही स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याकरता हे एक प्रकारची त्याला काय म्हणतो साखळी सुरू झालेली आहे। बेशरम लोक आहेत, नालायक लोक आहेत। हे आज जागतिक दिवस आहे, महिला जागतिक दिवस आहे। उद्या विरोधक जयकुमार गोरेचे इस्तीफा मागत आहेत, त्याच्याबद्दल जयकुमार गोरेंचं प्रकरण 8 वर्षापूर्वीच कोर्टामध्ये संपलेलं आहे। कोर्टाने त्याचं साहित्य डिस्ट्रॉय करायचं सांगितलेलं आहे। आणि अशा प्रकारे जे विषय संपलेला आहे त्याला त्या विषयावर एखाद्या मंत्र्याचं चारित्र्य हरण करून त्याला बदनाम करून राजीनामा मागणं हे तर मूर्खपणाचंच लक्षण आहे। म्हणजे तुम्ही काही विचार करत नाही। एखादा लोकप्रतिनिधी किती कष्ट करून या भवनापर्यंत पोहोचतो, एक पदावर राज्याची जबाबदारी घेतो आणि तुम्ही उठली जिबकी लावली ठेवला काही आरोप करायचे आणि त्याचा आयुष्य बरबाद करायचं हे बरोबर नाही।